नमस्कार, मी जय पवार द इंडिया न्यूज 24मध्ये आपलं स्वागत करतो। आगामी लोकसभा निवडणुकीचं बिगुल जे आहे ते वाजलं आहे। आता यानंतर सर्वच राजकीय पक्षांचे प्रचाराला सुरुवात झाली आहे। आपण सध्या उपस्थित आहोत लालबाग या परिसरात। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता की आहे जे प्रचाराचे साहित्य जे आहे ते बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे। अनेक राजकीय पक्षांचे झेंडे असतील, मफलर असतील, अर्थात टोप्यासुद्धा असतील, या सर्वच इथे आता उपलब्ध झालेलं आपल्याला पाहायला RPI असेल, भाजप, काँग्रेस, शिवसेना, त्याचबरोबर मनसे आणि शरद पवार यांची देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत साहित्य। आपल्यासोबत बोलण्यासाठी या दुकानाचे मालक आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊयात नेमका हे सर्व प्रकार कधीपासून हे सुरुवात करतात। सर, काय सांगाल, आपण प्रचाराच्या वरती काही काळ सुरू झाला आहे? अजून प्रचार सुरू झालेले नाही आहेत। अजून 3-4 दिवस लागेल। त्या लोक फक्त आता येत आहेत आणि विचारतात, भाव बिव काढून जात आहेत। आपण किती वर्षापासून हे दुकान सांभाळत आहात आणि किती वर्षापासून प्रचाराचं साहित्य सर्वांना वाटप करता? 15 ते 20 वर्ष। नेमका किती वेळ लागतोय आपल्याला देण्यासाठी आणि किती प्रमाणात आपल्याकडे बनवलं जातं? जास्त क्वांटिटी असेल तर 10 ते 15 दिवस आणि बाकी थोडे थोडे पाहिजे तर ताबडतोब। या सर्वाची प्राइस काय असेल आणि नेमकं किती कोणकोण पक्षाचे लोक घेऊन जातात आपल्याकडे? माझ्याकडे सगळे पक्षवाले येतात आणि पक्ष 5 रुपयापासून ते 200 रुपयापर्यंतची वस्तू आहे। आणि कोण कोण म्हणजे आता काही राजकीय नेते असतील, यांच्यापैकी कोणी नावं आपण सांगू शकाल का जे आपल्याकडनं घेऊन गेले आहेत? घेऊन नाही गेले अजून, आता येतील हे सगळे। अजून आले नाही कोणी। यापूर्वी येतात। यापूर्वी पण आपण इलेक्शनसाठी केलं असेल तेव्हा कोण कोण नेमकं आलं? भरत गोगवले आहे, नंतर प्रवीण दरेकर आहे, योगेश सागर आहे, बरेच जण आहेत। तर नक्कीच आपण पाहिलं तर आगामी लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर जे आहेत आता प्रचाराचे साहित्य हे दुकानात येण्याला सुरुवात झाली आहे। आता कशाप्रकारे सर्वच राजकीय पक्ष हे प्रचार करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। दरम्यान अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube आणि Facebook चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।